हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल इंग्लिश विथ गोरे. तर चला तर आपण या व्हिडिओमध्ये शिकूया सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच प्रेझेन्स इंडिफिनाइट टेन्स. आपण जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर मागील व्हिडिओमध्ये आपण टेन्स म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याचे 12 फॉर्म्स हे स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण जे काय त्याचे 12 फॉर्म आहेत टेन्सचे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्याच्यातील आज पहिला व्हिडिओ म्हणजेच पहिला फॉर्ममध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि किंवा प्रेझेंट इंडिफिनिट पाहणार आहोत. तर चला तर सुरू करूया. तर त्याची आपण डेफिनेशन पाहूया. द सिम्पल प्रेझेंट टेन्स expresses the habitual actions, general truths, or regular routines. It also starts the fact and feelings. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स रोजच्या सवयी, सर्वसामान्य ट्रूथ किंवा सत्य, तसेच नियमित कृती, दर्शवणारा काळ, किंवा तसेच भावना या गोष्टी या टेन्समधून व्यक्त होत असतात. म्हणजे जे काय आपले डेली रुटीन असते, जे काय डेली सवयी असतात ते आपण कोणत्या काळामध्ये बोलतो तर सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट इंडिफाईंड. तर त्याच्यानंतर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालदर्शी सत्य, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो. सूर्य हा आपण कुठे जगाच्या कोणत्याही आपण टोकाला गेलं तर सूर्य हा पूर्वेलाच उगवलेला असतो. तसेच मावळलेला कोणत्या दिशेला असतो तर पश्चिमेला. तसंच आपण एक वैज्ञानिक दृष्ट्या एक उदाहरण पाहू, तो म्हणजे पाणी 100 डिग्री अंश सेल्सिअसला पाण्याचे बाष्पीभवन होते. तर आपण कुठेही बघितलं तर हे सत्यच आहे की पाणी हे 100 डिग्री अंश सेल्सिअसला पाण्याचे बाष्पीभवन होते. म्हणजे ह्या गोष्टी कशा येतात, त्रिकालदर्शी सत्य आहेत. तसेच आपण ज्या काय भावना सांगतो आपल्या वैयक्तिकरित्या, ज्या काय आपल्या भावना आपण एक भाषे व्यक्त करतो त्याही प्रेझेंट इंडिफिनिटमध्येच आपण बोलल्या जातो. तर आपण आता स्टेप बाय स्टेप त्याचे वाक्याच्या टाईपमध्ये त्यांचे पाहूयात. तर सुरुवातीला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहूयात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रेझेंट इंडिफिनिटचं सूत्र काय असेल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस, यानंतर पाहूया आपण निगेटिव्ह सेंटेन्स. तसं स्ट्रक्चर काय असेल, सब्जेक्ट प्लस रूट किंवा डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण ज्यावेळेस आपण वाक्य निगेटिव्ह करतो त्यावेळेस डू डजचा वापर आपल्या वाक्यामध्ये केला जात असतो. तर आपल्या ह्या गोष्टी मी लक्षात येईल की जे काय टाईप ऑफ सेंटेन्स आहेत ते आपल्याला जे काय सुरुवातीला समजण्यासाठी स्ट्रक्चरचा आपल्याला वापर करूनच घेतल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर आधी पाहावे लागतील. त्यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहू. निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असेल, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आपल्याला एक नोट्स म्हणून एक लक्षात घ्या, ज्यावेळी बी आपण डू डजचा वापर वाक्यामध्ये करतो त्यावेळेस ही शी इट या थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टसोबत डजचा वापर करणार होता आणि डूचा कधी करणार होता वाक्यामध्ये, ज्यावेळेस सब्जेक्ट हा आय यू वी दे असतील तेव्हा डूचा वापर करणार आहोत. ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस बी आपण जे स्ट्रक्चरचा पाहतो त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चरवरून वाक्याची रचना कळेल की वाक्य कशा प्रकारे बांधणे, आपल्या सेंटेन्सची रचना वाक्यामध्ये केलेली आहे. तसेच ज्या काही आपण तर आपण त्याचे काय आता डेली युजेस बघूयात. प्रेझेंट इंडेफिनाइट आणि सिम्पल प्रेझेंटचा उपयोग कसा डेली रुटीनमध्ये होतो. तर सर्वात आधी हॅबिच्युअल ॲक्शन. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे जे काय आपल्या रोजच्या सवयी असतात त्या सुद्धा प्रेझेंट इंडेफिनाइटमध्ये आपण बोलल्या जातात. तिथून पुढे लक्षात घ्या. रोजच्या सवयीमध्ये एक तुम्हाला आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, आय गेट अप अर्ली एव्हरी डे, म्हणजेच मी सकाळी लवकर उठतो. ही कशी आहे, सवय एक डेली आपली सवय. तर दुसरं आपण बघितलं की युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे
त्रिकालदर्शी सत्य म्हणजे मगच बघितलं आपण की त्याचे उदाहरण सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो. अशा कशा काय गोष्टी त्रिकालदर्शी सत्य असतात त्या सदा प्रेझेंट इंडिफिनाइटमध्येच बोलल्या जातात. त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की आपण बोलत होतो द सन रायजेस इन द ईस्ट. त्यानंतर स्केड्यूल इव्हेंट जो काय आपल्याला वेळापत्रक ठरलेला असतो, जो ट्रेनचा असो किंवा बसेसचा असो, म्हणजे बस त्या टायमाला रेग्युलर असतात ते सुद्धा आपण ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस त्यासुद्धा वेळेस आपण व्यावहारिकरित्या प्रेझेंट इंडिफिनिटचा उपयोग केला जातो. तर इथून पुढे या बी गोष्टी लक्षात घ्या. यानंतर आपण एखाद्याला इन्स्ट्रक्शन द्यायलो किंवा डायरेक्शन द्यायलो, सूचना देताना सुद्धा आपण प्रेझेंट इंडिफिनिटचाच उपयोग करत असतो. तसेच आपल्या ज्या काही फिलिंग्स किंवा इमोशन म्हणजेच भावना किंवा त्या भावनेची स्थिती आपण एकमेकाला जेव्हा शेअर करत असतो त्यावेळेस सुद्धा आपण प्रेझेंट इंडिफिनिटचाच उपयोग केला जात असतो. अशा प्रकारे आपण 5 ते 6 मुद्द्यावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की प्रेझेंट इंडिफिनिटचा उपयोग आपल्या डेली रुटीनमध्ये कसा केलेला असतो. तर इथून आपल्याला आता इथून पुढे प्रेझेंट इंडिफिनिटशी कोणी जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की डेफिनेट पाठ करायची गरज नसणार आहे, की ज्या बी आपल्या सवयी ज्या रुटीन असतात त्यानंतर जे काही त्रिकालदर्शी आपल्या ह्याच्यामधले जे समाजातले जे काही ट्रूथ असतात, तसेच काय स्केड्यूल टाईम ठरलेला असतो, या गोष्टी सांगायच्या असतात. तसेच आपण एखाद्याला डायरेक्शन दिलो, इन्स्ट्रक्शन दिलो, त्या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण प्रेझेंट इंडिफिनिटमध्येच पाहत असतो. आपण यानंतर आपण त्याचे काय आपण प्रेझेंट इंडिफिनिटचे उदाहरण पाहूयात. ते बी टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह, WH, WT निगेटिव्ह आणि एक ॲडव्हर्बनुसार एक पाहूया. तर अफर्मेटिव्ह म्हणजे जर आपल्याला बोलायचं असेल तर स्ट्रक्चर काय असेल, ते वाक्याची रचना काय असेल तर सब्जेक्ट प्लस V1 वर्बचा पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक उदाहरण दिलेलं आहे पाहूया. मी दर संध्याकाळी फुटबॉल खेळतो, म्हणजेच आय प्ले फुटबॉल एव्हरी इव्हिनिंग. ही आपलं डेली रुटीन आहे, आपण हे रोज पाहिलं होतं. यानंतर आपण जर निगेटिव्ह जर करत असेल प्रेझेंट इंडिफिनिटचं तर आपण स्ट्रक्चर काय वापरतात, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या प्रकारे आपण जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपण सब्जेक्ट वापरू शकतो. ठीक आहे, आपण इथे उदाहरण पाहू. उदाहरणार्थ ती मांस खात नाही, शी डज नॉट किंवा डझंट ईट मीट, म्हणजे ती मांस खात नाही. आपण डेली बोलत असतो ना, त्या प्रकारे आपण इथं डज नॉट किंवा डझंट घेतलं तरी दोन्ही बी बरोबर आहे. तर आपण त्याचं एक इंटरगेटिव्ह करून बघूयात. इंटरगेटिव्हमध्ये स्ट्रक्चर काय असेल, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर त्याची खाली एक उदाहरण दिलेलं आहे. तू दररोज इंग्रजी अभ्यास करतोस का? डू यू स्टडी इंग्लिश हे डेली, म्हणजे आपण ज्या काही ही बी सवय कशी आपण डेली म्हणजे रोज करतोस का, ही सुद्धा डेली रुटीनमध्येच हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजेच येते. यानंतर आपण जर WH क्वेश्चन कोणाला जर प्रश्न उत्तरामध्ये विचारलं गेलं तर सब्जेक्ट काय असेल, WH वर्ड प्लस डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, वेअर डज ही वर्क, म्हणजे तो कुठे काम करतो. त्यानंतर एक निगेटिव्ह एक दिलेलं आहे, म्हणजेच WH निगेटिव्ह दिलेलं आहे. आपण जर वाक्यामध्ये जर WH निगेटिव्ह जर आपण करायचं असेल तर ते वाक्याची रचना काय असेल, WH वर्ड प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर एक उदाहरण दिलेलं आहे, हाऊ ऑफन डू यू एक्झरसाइज, म्हणजे तू किती वेळ व्यायाम करतोस. आता व्यायाम करण्याची क्रिया कशी आहे, आपण रोजच व्यायाम करत असतो, ही बी कशी हॅबिच्युअल ॲक्शनमध्ये येते. त्यानंतर एक विथ फ्रिक्वेन्सी ॲडव्हर्ब, म्हणजे ज्या काय आपल्या भावना सांगतो किंवा क्रियाची विशेषण सांगितले जात असतात त्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट इंडिफिनिटचाच उपयोग केला जात असतो. उदाहरणार्थ ती नेहमी लवकर येते, ती लवकर येते, पण नेहमी म्हणजे ही कसे विशेषण आहे. इंग्लिशमध्ये काय होईल, सी ऑलवेज कम्स अर्ली. त्या प्रकारे आपण यामध्ये उपयोग केला जातो. अशा प्रकारे आपण प्रेझेंट इंडिफिनिटमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचा अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये, तसेच निगेटिव्हमध्ये,
निगेटिव्ह सेंटेन्स तसेच इंटरप्रेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन्स, WH निगेटिव्ह अशा प्रत्येक उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे की आपल्याला इथून पुढे कोणताही डाऊट राहिलेला नाही पाहिजे. कोणी कोणी शिकवतात की एक प्रेझेंट टेन्स म्हणले, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणले की 5-6 एकाच अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे उदाहरण घेऊन द्यायचे आणि मोकळं होऊन जायचं. तर आपल्याला पुन्हा डाऊट कुठं येतो, तो डाऊट या ठिकाणी येतो. आपल्याला प्रश्नार्थक वाक्य आलं, WH क्वेश्चन आला किंवा निगेटिव्ह सेंटेन्स आलं की आपण तिथेच कन्फ्यूज होऊन जातो. तर आपल्याला अशा प्रकारे सगळं समजून आलेलं आहे असेल. तर तुम्हाला काही एखाद्या टेन्सबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर त्यावर आपण व्हिडिओ बनवू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयटनला क्लिक करा, म्हणजे की तुम्हाला जे काय नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला लगेच येऊन जातील. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.